प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे थंड हवेचे ठिकाण नाही. तर ते काय रे? राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे ते? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर. त्याला अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणून ओळखले जाते. अंधारी व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल ही जमात आढळून येते. पुढील प्रश्न आहे, किल्लारी या ठिकाणी कोणत्या वर्षी भूकंप होऊन जीवितहानी झालेली होती? तर किल्लारी ते लातूर जिल्ह्यात आहे. तर या ठिकाणी 1993 ऑप्शन क्रमांक 1 1993 साली भूकंप होऊन जीवितहानी झालेली होती. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते देशातील पहिले मातीचे धरण आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण आहे. पुढील प्रश्न, कालिदासांनी रामटेक या ठिकाणी कोणते खंड महाकाव्य लिहिलेले आहे? तर कालिदासांनी रामटेक या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 शाकुंतल. तर शाकुंतल हे खंड महाकाव्य लिहिलेले आहे. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे रे? तर हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली? तर डिप्रेस्ड क्लास मिशन यांची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे यांनी केली. ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे. प्रश्न 7वा, टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव आहे? तर टेंभू तालुका कराड हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थान आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, समाज व्यास्त हे मासिक कोणी सुरू केले? तर समाज व्यास्त हे मासिक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 र. धो. कर्वे यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. ऑप्शन क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव साने हे आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी 1 मे 1960 या दिवशी झाली. म्हणून 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र दिन. 1 मे हा दिवस आपण कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. कामगार दिन. जेव्हा महाराष्ट्र तयार झाला तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 26 जिल्हे होते आणि आता ते 26 जिल्ह्याहून 36 मध्ये रूपांतर झालेले आहे. पुढील प्रश्न आहे, भाषावार प्रांतरचनेनुसार सध्याच्या महाराष्ट्र व डॅश डॅश मिळून मुंबई राज्य निर्माण झाले होते. तर भाषावार प्रांतानुसार सध्याच्या महाराष्ट्र व ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य मिळून मुंबई हे राज्य तयार झाले होते. जेव्हा तयार झाले तेव्हा महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये एकूण 13 जिल्हे होते तर गुजरातचे एकूण 26 जिल्हे होते. पुढील प्रश्न आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भ मिळून याची स्थापना झाली. तर ह्या सगळ्याची मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे एवढे आहे. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे आहे.
पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी सुमारे डॅश किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी खालीलपैकी 800 किलोमीटर एवढी आहे. पुढील प्रश्न, नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी वितरित केला जातो? तर नोबेल पुरस्कार दर दिवशी ऑप्शन क्रमांक 1 10 डिसेंबर या दिवशी वितरित केला जातो. पुढील प्रश्न, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या राज्यामध्ये किंवा पणजी या शहरामध्ये संपन्न होत असतो. पुढील प्रश्न, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली जाते? तर लाडली लक्ष्मी योजना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्यामध्ये राबवली जाते. पुढील प्रश्न आहे, जयपूर फूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जयपूर फूटचे जनक म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, अर्थ मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर अर्थ मॅरेथॉनचे अंतर खालीलपैकी 21 किलोमीटर हे असते. ऑप्शन क्रमांक 3 21 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, कोणती व्यक्ती कर्नाटक राज्याचे 23वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले? तर 23वे मुख्यमंत्री म्हणून कर्नाटक राज्याचे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बसवराज एस बोम्मई हे निवडून आले. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 26 जुलै 2021 रोजी ईशान्य प्रदेशातील पहिल्या बांबू औद्योगिक पार्काचे उद्घाटन झाले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये बांबू औद्योगिक पार्काचे उद्घाटन झालेले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने इंट्रिसिक नामक नवीन रोबोट निर्मिती कंपनी स्थापन केली? तर खालीलपैकी अल्फाबेट. ऑप्शन क्रमांक 4 अल्फाबेट या कंपनीने इंट्रिसिक नामक रोबोट तयार केलेला आहे. रणथंबोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर अभयारण्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, हायकू हा काव्य प्रकार भाषेतून मराठीत आलेला आहे? तर हा जपानी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, शेलारखिंड या ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? तर शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी खालीलपैकी बाबासाहेब पुरंदरे ऑप्शन क्रमांक 3 बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. पुढील प्रश्न आहे, दीन-ए-इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर दीन-ए-इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अकबर हा आहे. पुढील प्रश्न, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? तर चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला रौलट कायद्यानुसार मिळालेले होते. ऑप्शन क्रमांक 1 रौलट कायदा, यालाच काळा कायदा म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? तर असे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सविनय कायदेभंग याचे संबोधले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज आले होते. तर परकीय व्यापाऱ्यांच्या भारतात येण्याचा क्रम काय आहे? PDEDF. सगळ्यात पहिले पोर्तुगीज, मग डच, मग इंग्रज, मग डॅनिश आणि मग फ्रेंच. पोर्तुगीज हे सगळ्यात आधी आले व सगळ्यात लेट म्हणजे सगळ्यात शेवटी भारतातून निघून गेले. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
तर महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारने ऑप्शन क्रमांक 3 केसरी-ए-हिंद ही पदवी दिली. पुढील प्रश्न आहे, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे किती आहे? तर 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11,24,00,000 एवढी आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत क्रमांक आहे. तर महाराष्ट्राचा भारतामध्ये लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 2 दुसरा. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे रे? पहिला क्रमांक आहे UP, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे बिहार, चौथा आहे पश्चिम बंगाल, पाचवा आहे आंध्र प्रदेशचा. पुढील प्रश्न आहे, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा एकमेव जिल्हा कोणता? तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 2 ठाणे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात ताम्रपाषाण युगात यावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था होती. तर महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाण युगामध्ये खालीलपैकी शेती, पशुपालन, शिकार व मासेमारी म्हणजे वरील सर्व घटकावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था होती. प्रश्न क्रमांक 36 आहे, महाराष्ट्रात ग्राम किंवा खेड्याचे विकास निर्देश करण्यासाठी याचा वापर करतात. तर ग्राम किंवा खेड्याचा निर्देश करण्यासाठी कसवा, मौजे किंवा खुर्द व बुटुक ह्या वरील सर्वांचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? तर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते, लॅक्टिक ॲसिड. पुढील प्रश्न आहे, आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये कॉपर म्हणजे तांबे यांचा अनुक्रमांक किती आहे? तर आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये कॉपरचा क्रमांक 29 आहे. पुढील प्रश्न आहे, अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशात येतो? अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक मध्ये अवर्षण पर्जन्य, ऑप्शन क्रमांक 3 अवर्षण पर्जन्य या कॅटेगरीमध्ये येतो. पुढील प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी 1968, ऑप्शन क्रमांक 2 1968 साली झाली. ते राहुरी या ठिकाणी आहे, राहुरी. पुढील प्रश्न आहे, द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक 4 संजय बारू हे आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी बीज सण साजरा करतात? तर शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी बीज सण साजरा करणारा राज्य आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात लेमरू हत्ती अभयारण्य आहे? तर खालीलपैकी छत्तीसगड या राज्यामध्ये लेमरू हत्ती अभयारण्य आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने जुलै 2021 या महिन्यात ब्रिक्स देशाच्या शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती? तर जुलै 2021 मध्ये भारत या देशाने ब्रिक्स देशांच्या शिक्षक मंत्र्यांची बैठक आयोजित केलेली होती. पुढील प्रश्न आहे, भूमी पाडुंगा हा समुदायाकडून साजरा केला जाणारा एक सण आहे. तर भूमी पाडुंगा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कोया जमातीकडून साजरा केला जाणारा सण आहे. थँक्यू.